पाहत असाल मी सध्या जालना रोडना आहेत आणि मी तुम्हाला सध्या भोकरदन मधली दारू दाखवतोय। बघा माझ्या समोर जी गाडी आहे या गाडीवर ही दारू चालू आहे। या ठिकाणी हे समोर बॉक्स चाललेले आहे गाडीवर। हे भोकरदन मध्ये दारू बंद झालेली नाहीये। बघा ही गाडी चालू आहे, यामध्ये सनाड जोरात दारू सुरू आहे। हे बघा हे दारूचे बॉक्स आहे, ही सनाड दारू चालू आहे। ही गाडी नंबर आहे आणि या गाडीवर वंगाड दारू चाललेली आहेत। हे भोकरदन मध्ये दारूबंदी नावाला आहे। ही दारू बघा, हे दारू इथं उपोषण झाले, आंदोलन झाले, मात्र भोकरदन मध्ये भोकरदनच्या दुकानावरून ही दारू चाललेली आहे। या ठिकाणी हे बघा हे चित्र आहेत, लाईव्ह चित्र आहेत आणि दारूबंदी नेमकी आहे कुठं? या ठिकाणी दारू नुसती नावालाच आहेत। हे भोकरदन मधलं चित्र आहे बघा। या ठिकाणी दारूबंदी केवळ अशीच दारू चालू बंदी आहे आणि हे चित्र दारूच आहे। भोकरदन येथे नारायण साबळे यांनी जे उपोषण केलंय त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा झालेला नाहीये आणि भोकरदन मध्ये पुन्हा दारू सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहेत। मी या गाडीचा पाठलाग जवळपास तहसील बसून जे चेक पोस्ट आहेत या चेक पोस्टवरून केलेला आहे। ही दारू भोकरदनच्या दुकानावरून गेलेली आहेत। इथलं डिपार्टमेंट नुसते हप्ते खाते हे चित्र आहेत। या ठिकाणी गाडी जरा रफ होती, त्या गाडीवर 2 जण होते आणि तुम्हाला मी त्या गाडीचा नंबर पण दाखवलेला आहे। अधिकारी झोपले का? दारूबंदी नुसती नावालाच राहिलेली आहे। हे चित्र सध्या भोकरदन मध्ये सुरू झालेलं आहे। या दारूवाल्यांच्या बॉक्स गाड्या सनाड दारू चालू आहेत आणि हे चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी सध्या हा जालना रोड आहे, या जालना रोडकडे ती दारू गेलेली आहेत आणि आत्ताच मी सध्या कुंभारी पाटीच्या पुढेपर्यंत या दारूच्या दुकानातून जे बॉक्स निघलेले आहे हे मी तुम्हाला लाईव्ह केलेले आहेत। दारूबंदी कुठे? उपोषण करून ज्या नारायण साबळेंनी आपल्या जीवाची आहुती लावली दारूबंदीसाठी आणि या भोकरदनच्या दुकानातून ही दारू गेलेली आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की दारू नेमकी गेली कुठं। दारूबंदी नावाला नुसती नावाला दारूबंदी चालू आहे। बेकायदेशीररित्या या भोकरदनच्या दुकानावरून दारू गेलेली आहेत। गाडी फास्ट होती मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल गाडी जास्त पळू शकत नाही, यांनी जीवावर बेतेल का नाही बेतेल म्हणून गाडी रफ आणलेली आहेत। रोडवरून ढवळ्या दिवसा दारू गेलेली आहे। माझं या दारूबंदी आणि पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की या गाडीला आणि या 2 माणसाला अटक करून नेमकी दारू कुठून काढली यांनी। हे दारूचं भोकरदनचं दुकान आहे, यांनी ज्या दुकानातून दारू घेतली, जे पार्सल आता या सोयगाव किंवा लिंगवडी या फाट्याकडे बॉक्स टाकतील, हे लाईव्ह मी तुम्हाला दाखवलेलं आहे। याशी दारूबंदी आहे। अरे कशाची दारूबंदी होती? तर दारूबंदी होत नाही, हे यांचा धंदा सुरू झालेला आहे ना, हप्ते वाढलेले। लाईव्ह चित्र केलेलं होतं मी लाईव्ह। या भोकरदन मध्ये दारू बंद होऊ शकत नाही, कारण इथं सर्व भ्रष्ट यंत्रणा झालेली आहे आणि बेकायदेशीररित्या दारू पुन्हा सुरू झालेली आहे। 4 दिवस बंद झालेले चित्र आपल्याला दिसून आलेलं आहे आणि हे काही खोटं काढलेलं नाहीये, हे लाईव्ह चित्र मी केलेलं होतं। बघूया या भोकरदनचं डिपार्टमेंट किती जागा होणार आहे या दारूच्या विरोधात। नमस्कार, तोपर्यंत।